नमस्कार, 24 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस यांच्या महिलांच्या माध्यमातून आज बेलापूरमध्ये झालेली हिंसा या संदर्भामध्ये काही धुळे जिल्ह्यातील महिलांनी या ठिकाणी आंदोलन केलं। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काही आज बेलापूरमध्ये जे झालेली घटना असेल त्या घटनेच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम या घटनेचा आम्ही शिवसेना महिला आघाडीतर्फे, काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीतर्फे निषेध नोंदवते। पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्राला ह्या शिस्त आणि निष्क्रिय सरकारने कुठे नेऊन ठेवला, पहिला प्रश्न हा। ह्या महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत असलेली जी प्रशासन व्यवस्था आहे ती निष्क्रिय आहे आणि या घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेध नोंदवतो। ज्या वेळेस या बालिकेवर अत्याचार झाला त्यावेळेस हे सरकार काय करत होतं नेमकं? 12 तास झाले असूनही या गोष्टींचा त्यांनी दखल घेतली नाही। जी संस्था होती ती बीजेपीच्या अखत्यारीत होती, त्याच्यामुळे जे सरकारने इथे जी व्यवस्था राबवली ती अतिशय चुकीची आणि निष्क्रिय आहे। त्याच्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध आणि धिक्कार करतो। आपल्यासोबत शिवसेनेचे देखील काही पदाधिकारी या ठिकाणी ताई काय सांगणार? ज्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला, तुम्ही मोठ्या संख्येने आज बंदचं आवाहन केलं होतं, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शरद पवार यांनी ते माघार घेतला, पण आज तुम्ही त्या बालिकाला जे अन्याय अत्याचार झाला त्याबद्दल काय म्हणा? जो अन्याय अत्याचार झालाय, बदलापूरची जी घटना झाली ती सर्व महाराष्ट्रभर तिचे पडसाद उमटलेले आहेत। आमची सर्व महिलांची मागणी एकच आहे की वारंवार या घटना होतात, आम्ही निषेध करतो, कुठेतरी आंदोलन होतं आणि परत जशीची तशी परिस्थिती होती आणि ह्या नराधमांची जी हिंमत आहे ही वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस। गृहमंत्र्यांनी दुसऱ्याला एवढं ज्ञान शिकवता, स्वतः काय करता, यांच्या राज्यामध्ये हाकार होतोय। एकीकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी रक्षाबंधनाला साडी का आहेर देण्यात म्हणून 1500 रुपये सांगितले आणि दुसरीकडे त्यांचे वशा काढून, निर्वशा करून त्यांचे आबरू लुटून त्यांचे लचके तोडले जातात। आम्ही आज निषेध नोंदवून या बांगड्यांचा आहेर त्यांना गृहमंत्री असो या राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना आम्ही बांगड्यांचा आहेर देतोय। आणि यावेळेस आज आमची एकच मागणी आहे की असे जे नराधम असतील यांना कुठे पाठीशी न घालता यांना कठोर कारवाई, ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी यांना जागेवर चौकात फाशी देण्यात यावी, म्हणजे हे प्रकार कुठेतरी थांबतील। अनेक वेळा लहान मुलीवर अन्याय अत्याचार तो बांगलादेश असेल व आपला कलकत्त्यामध्ये असेल, या आता मागे डॉक्टरांशी देखील त्या डॉक्टरांवर देखील अन्याय अत्याचार झाला, त्यावेळेस आपण प्रतिक्रिया का दिली नाही आणि त्यावेळेस आपण का आंदोलन केलं नाही? आजच का? कारण असं म्हणलं जातं की कुठेतरी आपण भाजपला बदनाम करण्याचं काम होते। मग अनेक महिलांवर जर अन्याय अत्याचार होतं त्यावेळेस तुम्ही एकत्र येऊन का मोठं जण आंदोलन करतो? कलकत्त्याची घटनेवर सुद्धा आम्ही निषेध नोंदवला। असं नाही की आम्ही कलकत्त्याला दुर्लक्ष केलं, कलकत्त्याचा आणि बदलापूरचा विषय हा माझ्या महाराष्ट्राचा विषय आहे, जिथे शिवाजी महाराज, आपण आज शिवाजी महाराजांनी विरोधकांच्या पत्नीलाही त्यांनी बहीण मानलं, त्या महाराष्ट्रात आपण राहतो। आणि बदलापूरची घटना ही म्हणजे त्या मुलीची आई गरोदर असताना दुसऱ्या वेळेला तिला रात्रभर बसवण्यात आलं, पण तिची साधी FIR सुद्धा घेण्यात आली नाही। मग गृहमंत्री त्यावेळेला नेमके काय करत होते? म्हणून आम्हाला बदलापूरवर जर गृहमंत्री आणि शासन त्याची दखल घेत नसेल म्हणून आम्हाला उतरावं लागलं। इथे राजकारण म्हणून उतरलेलं नाही, तर माझ्या महिला भगिनींची सुरक्षा म्हणून एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणतात आणि एकीकडे त्याच लाडकी बहिणीच्या मुलीची इज्जत तुम्ही वेशीवर टाळतात, म्हणजे कितपत योग्य आहे? म्हणून आम्हाला नाविलाजास्तव उतरावं लागलेलं आहे। आणि या ठिकाणी शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल व काँग्रेसची असेल, या सर्व महिला आघाडीचे जिल्हा महिला या ठिकाणी यांनी गांधी पुतळा या ठिकाणी निषेध व्यक्त केला। कॅमेरामॅन सिद्धार्थ मोरेसह जॉनी पवार, 24 तास न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।